कन्या रास. कन्या रास ही 12 राशीपैकी 6वी रास आहे. या राशीची आकृती एका कुमारी कन्येची आहे. या राशीचा स्वामी बुध असून वार बुधवार आणि अंक 5 आहे. ही राशी स्नेह व विवेकाची प्रतीक आहे. द्विस्वभावी, बाल्यावस्थेतील, सत्वगुणी, पृथ्वी तत्वाची, दिवसा बलवान, वात प्रकृतीची, शीर्षोदय अशी ही समरास आहे. शरीरातील कंबर, पोट व आतडी यावर या राशीचा अंमल आहे. जनसेवा व स्वास्थ्यविषयक कामाशी कन्या राशीचा संबंध असून आजोबा आणि वडिलांचे कारकत्व या राशीकडे आहे. ही पाहिली आपण कन्या राशीबद्दल एक थोडक्यात माहिती. आता आपल्या राशीला हा महिना कसा जाईल हे पाहूयात. हा महिना आपल्या राशीला मध्यम फळ देणारा असा जाणार आहे. हा महिना आपल्याला भरपूर धनलाभ मिळवून देणारा जाईल. काही आर्थिक उलाढाली होतील आणि यासाठी हा महिना उत्तम लाभ देणारा आहे. सध्या आपल्या आयुष्यात भरपूर प्रमाणात चांगल्या गोष्टी घडतील आणि त्यामुळे आपलं मनही खूप प्रसन्न राहील. एका प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये संचार करीत असल्याचा जाणवेल. त्यामुळे तुम्ही मानसिकरित्या पहिल्यापेक्षा जास्त ऊर्जावान व्हाल आणि नवीन कार्य करण्यासाठी पुन्हा नवीन ऊर्जेने आणि एका नवीन ताकदीने तुम्ही तयार राहाल. आपल्या प्रिय व्यक्तींना दुखावण्याची थोडीशी शक्यता आहे, तरी त्यांच्या मनाचा विचार करत चला आणि जमलं तर त्यांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा. आपल्या जोडीदाराच्या मनात, त्यांच्या मनात नेहमी काय चालू आहे या गोष्टींचा किंवा त्यांच्या मताचा नेहमी आदर करत चला, कारण कधीतरी त्यांचं मत ही बरोबर असतो आणि आपल्याला त्यांचा फायदाच होत असतो. म्हणून कधीतरी त्यांचंही ऐकत चला. एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी व्हाल, त्यातून आपल्या हातून काही सामाजिक सेवाही घडतील आणि त्यामुळे तुम्हालाही मानसिक समाधान मिळेल आणि समाजालाही आपला थोडासा वेळ मिळेल. त्यातून आपल्याला अनेक प्रकारच्या नवीन संधी मिळतील आणि त्याचा तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये खूप फायदा होईल. सध्या जरा आर्थिक बाबीमध्ये थोडंसं जागृत राहिलं पाहिजे, कारण आपल्याकडे आर्थिक येणं कमी आहे आणि खर्च जास्त प्रमाणात आहे आणि म्हणूनच आर्थिक बाबींची जरा व्यवस्थित काळजी घेऊनच कुठेही खर्च करायचा असेल तर खर्च करा. आपल्याला आपल्या वडिलोपार्जित मालमत्ता, जी बऱ्याच दिवसांपासून तुम्ही वाट बघत होतात, ती मालमत्ता तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. सोबतच त्या मालमत्तेतून आपल्याला थोडासा धनलाभही मिळण्याची शक्यता आहे. आपल्या आजूबाजूला भरपूर व्यक्ती असतात, ती आपल्याला उगीचच काही ऑफर्स किंवा काही प्रलोभने देऊ करतील, परंतु आता सध्या तरी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांपासून दूर राहणे हे गरजेचं आहे, कारण आपण साफ फसले जाण्याची शक्यता आहे. म्हणून अतिलोभ करू नका, कारण अतिलोभ केलात तर नुकसान हे आपलंच आहे. आपण पैसे गुंतवलेले असाल तर त्यातून आपल्याला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपली आर्थिक भरभराट होईलच, परंतु घरातील वातावरणही आनंदी राहणार आहे. आपल्या परिवारजनांची काळजी घेणे सध्या महत्त्वाचे आहे, कारण अचानकपणे परिवारात काही समस्या उत्पन्न होतील, तेव्हा काय करावे हे सुचणार नाही आणि म्हणून कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. आपल्या ज्या काही संपत्ती किंवा मालमत्ता आहेत त्याबद्दल तुम्ही सतत जागरूक राहण्याचा प्रयत्न करा, कारण कधी काय कसे आपण फसवले जाऊ हे सांगू शकत नाही. त्यामुळे सतत अलर्ट राहिले पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करत राहिला पाहिजे. अचानक अनपेक्षितपणे काही गोष्टी आपल्या जीवनात सध्या घडतील, त्यामुळे आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण अध्यात्माकडे वळण्याची शक्यता आहे. अध्यात्माचा उपयोग करून तुम्ही तुमच्या जीवनात काही महत्त्वपूर्ण नवीन गोष्टी घडविण्याचा प्रयत्न कराल आणि हे खूपच छान आहे. एखादे नवीन कार्य करण्याची शक्यता आहे, त्यातून तुम्हाला नवीन माणसे भेटतील, नवीन ओळख्या होतील आणि विशेष करून तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल. व्यावसायिक वर्गाला काही नवीन करार करावयास मिळतील आणि त्याचा त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये नक्कीच लाभ मिळणार आहे. सध्या आपण गुंतवणूक कराल आणि त्याचा लाभ नक्कीच मिळणार. सोबतच
आपली प्रतिष्ठाही वाढण्याची शक्यता आहे। आपल्याला आणि आपल्या व्यवसायाला भरपूर प्रसिद्धी मिळेल, त्यामुळे आपला फायदाही भरपूर प्रमाणात होईल आणि आपल्या व्यवसायाचा विस्तारही होण्याची शक्यता आहे। तरी तुम्ही याचा पुरेपूर लाभ घ्यावा। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामगिरीवर खुश होऊन आपली प्रमोशन होण्याची शक्यता आहे। कोणी सरकारी नोकरी करत असेल तर त्यांनाही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा होईल आणि आणखीन नवीन कामे मिळतील। परंतु तिथेही आपण मेहनतीने आणि कठीण परिश्रम करून स्वतःला सिद्ध करून दाखवायला पाहिजे आणि आपली बढतीही होण्याचे चान्सेस आहेत। याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्यायलाच पाहिजे। प्रामाणिकपणे कष्ट करा, मेहनत करा, त्याचं फळ तुम्हाला 100% मिळणार आहे। तरुण वर्गाला स्वतःला सिद्ध करून दाखवायचे असेल तर त्यांना सध्या काही नवीन कल्पना सुचण्याची शक्यता आहे आणि त्या कल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरविण्यासाठीही काही त्यांना संधी मिळणार आहेत। नवीन संध्या मिळतील, परंतु त्यांनी ही संधी सोडून चालणार नाही। त्यांनी ह्या संधीचा पुरेपूर लाभ घेणं हे महत्त्वाचं आहे। त्या संधीचं सोनं कसं करावं हे त्यांनी विचार करावा आणि त्या संधीचा वापर करून काही नवीन कल्पना प्रत्यक्षात आणून स्वतःला सिद्ध करून दाखवावं। तुम्हाला ही संधी आहे, त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या। महिला वर्गाला हा महिना शुभ संकेत देणारा असा जाईल। जर तुम्हाला तुमचं स्वतःचं असं वेगळं काही करायचं असेल तर जरूर करा। हीच ती योग्य वेळ आहे। तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवायचं असेल किंवा स्वतःची एक नवीन ओळख तयार करायची असेल, एक छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल तर 100% ही वेळ आहे। तुम्ही या मुहूर्ताचा म्हणा किंवा या योगाचा फायदा घेऊन सुरू करा, प्रयत्न करा, कष्ट करा। हळूहळू यश 100% तुम्हाला मिळणार आहे। नोकरी करणाऱ्या महिलांनाही थोडासा शारीरिक कुरबुरींना सामोरे जावे लागेल, हरकत नाही, पण प्रथम तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि जे काही तुमचं रुटीन काम आहे, रुटीन जे वर्क आहे ते करा। फक्त आरोग्याची काळजी घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। विद्यार्थी वर्गालाही जे काही त्यांनी त्यांच्या भविष्याबद्दल, त्यांच्या भवितव्याबद्दल अथवा स्वतःच्या करिअरबद्दल तुम्ही काही ठरवलेले असेल तर त्या मार्गाने आपण अधिकच परिश्रम कराल किंवा ते करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडून भरपूर परिश्रम होईल आणि हे परिश्रम होण्यासाठी तुमची एकाग्रताही वाढेल। तुम्हाला तुमचं ध्येय हे स्पष्ट दिसेल आणि याचा फायदा तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये 100% होणार आहे। ज्येष्ठ व्यक्तींना थोडी शारीरिक कुरबुर सतावेल, त्यांनी आपल्या आहाराची योग्य ती काळजी घेणे हे फार गरजेचं आहे। योग्य वेळी आहार घेणे आणि योग्य वेळी जे काही नित्याचे तुम्हाला व्यायाम सांगितलेले असेल ते करणे, यावर तुम्ही जास्तीत जास्त भर दिले पाहिजे। एकंदरीत पाहता हा महिना आपल्या राशीला संमिश्र फळे देणारा असा जाणार आहे। दिवाळी आहे, येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या, प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करा। ही दिवाळी आपल्या सर्वांना सुख, समृद्धी आणि भरभराटीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे। शुभ दीपावली। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।